पेणसह रायगड जिल्ह्यातील हजारो साई भक्त मंत्रमुग्ध झालेले होते। ओम साई पदयात्रा मित्रमंडळातर्फे भव्य साई भंडारा साई सहारा रेस्टॉरंट इथं भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। जिल्ह्यातील हजारो साई भक्तांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमासाठी दिल्लीवाले प्रसिद्ध गायक सूफी ब्रदर्स यांनी गायनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सादर केला। सायंकाळी 6 वाजता श्री साई भजनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सायंकाळी 7:30 वाजता हजारो महिला पुरुष आणि अबालवृद्ध साई भक्तांच्या उपस्थितीत बाबांची धूप आरती झाली। नंतर रात्री 9 वाजता श्री साई भंडाऱ्यानिमित्त महाप्रसाद संपन्न झाला। सर्व साई भक्तांनी या भक्तिमय साई भंडारा कार्यक्रमाचा लाभ घेत आनंद लुटला। साई भंडारा कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन ओम साई पदयात्रा मित्रमंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली आणि सर्व सदस्यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। पेण येथील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या हबीब खोत यांच्या सेतू कार्यालयातून उत्पन्न दाखल्यासाठी 200 रुपये घेण्यात येत असल्याचं जाणता राजा प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावड यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारी पत्र देऊन निदर्शनास आणून दिलं होतं। तसंच सेतू कार्यालय बंद करण्याची मागणी देखील केली होती। यावर तहसील कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु 15 दिवस होऊनही कुठल्याही प्रकारे या सेतू कार्यालयावर कारवाई करण्यात आली नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे सुरेंद्र गावंड यांनी पुन्हा तहसील कार्यालयातील नितीन परदेशी यांना कार्यवाही का झाली नाही याबाबत पत्राद्वारे विचारणा केली। कारवाईबाबत 8 दिवसात सांगण्यात यावं, अन्यथा फसवणूक करणाऱ्या सेतू कार्यालयाविरोधात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेंद्र गावंड यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। मी सुरेंद्र उर्फ नागेश गावंड, रायगड जिल्हा अध्यक्ष जाणता राजा प्रतिष्ठान। मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये 21 तारखेला आपण नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेबांना हबीब खोत यांच्या सेतू कार्यालयावर कारवाईची मागणी केली होती। या संदर्भामध्ये की त्यांनी 19 तारखेला मी खिडकीवर गेले असताना माझ्याकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तब्बल 200 रुपयाची मागणी केली होती आणि त्या संदर्भात मी तहसीलदार साहेबांची भेट घेतली होती आणि मी लेखी पत्र देऊन साहेबांना त्या सेतू कार्यालयावर बंदीची मागणी केली होती आणि आता जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत, सेतूवर आतापर्यंत कारवाई झालेली नाही। त्यामुळे मी परत नितीन परदेशी साहेबांना आता एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये मी आंदोलनाचा त्यांना इशारा दिलेला आहे। जर 8 दिवसामध्ये हा सेतू कार्यालय बंद न झाल्यास मी तहसीलदार कार्यालयासमोर बसून आंदोलन करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। देगलूर पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या राजुरा बुद्रुक इथं खंडोबाची यात्रा परंपरेनुसार दरवर्षी भरवली जाते। खंडोबाची पालखी गावातील हनुमान मंदिरापासून खंडोबा मंदिरापर्यंत निघते। राजुरा बुद्रुक इथं परंपरेनुसार खंडोबाची यात्रा सुरू असल्यामुळे अंबुलगा येथील राहुल येरगे हा विद्यार्थी आपल्या 2 मित्रांसोबत देवदर्शन करण्यासाठी राजुरा बुद्रुक येथील यात्रेला गेला होता। योगायोग यात्रेतील विठ्ठल मंदिरासमोरच त्यांच्या शाखेतील 2 वर्ग तरुण मित्रांची भेट झाली। या भेटीत जुन्या भांडणातून बाचाबाची झाली। या बाचाबाचीत भांडणाचं रूपांतर फारच विकोपाला गेलं। या जुन्या भांडणाचा वाद घालून राहुल संतोष येरगे या तरुणाला मंदिराशेजारील रोडवर नेऊन प्रथमेश उर्फ आदिनाथ जंगमवार आणि मंगेश महादेवराव इंगळे या 2 तरुणांनी खंजीर काढून राहुल संतोष येरगे याच्या पोटात खुपसून त्याला गंभीर जखमी केलं आणि तिथून पसार झाले। त्यांच्या नातेवाईकांनी मुखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय इथं त्याला दाखल केलं असता उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला। यात्रेत तणावाचं वातावरण पसरलं। दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आले। मृताच्या नातेवाईकांनी शासनानं आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। मी मौजे अमुलगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील मयत राहुल संतोष येरगे यांच्या वडिलांकडून काय त्यांचं मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी अमुलगा येथे आलेला आहे। त्यांचं मत जाणून घेऊया। बरोबर। मी संतोष व्यंकटराव येरगे, मयत राहुल संतोष येरगे यांचे वडील। माझा मुलगा राजुरा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे शिक्षण घेत आहे आणि तो 12वी कक्षामध्ये आहे। पुण्यात शाखेत आहे। 12वी शाखेत आहे। सायन्स सायन्स शाखेत आहे।
मग तो एक 2-3 महिन्यापूर्वी त्या प्रथमेश जंगमवाड त्यांच्यामध्ये थोडाफार वाद झाला होता. वाद झाल्यानंतर आम्हाला ही गोष्ट कळाल्याच्या नंतर आम्ही तिथे संस्थेमध्ये जाऊन चौकशी केली. त्याच्या वडिलाची भेट घेतली, त्याच्या शाळेतल्या शिक्षकाची भेट घेतली. मग त्यानं म्हणले बाबा यापुढे कधी होऊन देणार नाही. मग लगे 1-4 दिवसामध्ये तो STला अडवून स्कूल बसला अडवून त्या संस्थेचीच बस आहे का? संस्थेचीच बस आहे. त्या संस्थेचीच बसला अडवून त्याने राहुलला बाहेर काढून त्याच्यावर पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही शाळेमध्ये जाऊन भेटल्याच्या नंतर त्यांनी माफी मागितल्यानंतर आम्ही वापस आलो. वापस आल्याच्या नंतर एक 2-3 महिन्याचा काळ गेला. 2-3 महिन्याच्या काळाच्या नंतर काल 3 तारखेला पालखीचा कार्यक्रम राजुरा येथे चालू होता. यात्रेनिमित्त चालू होता. त्या यात्रेसाठी म्हणून आमचा राहुल संतोष येरगे व त्याचे काही मित्र त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी म्हणून राजुरा येथे गेले होते. तर या राजुरा येथील एक 4-5 मुलांनी, प्रथमेशनी आणि त्यांच्या मित्रांनी राग अनावर होऊन कॉलेजमधल्या भांडणाचा राग अनावर होऊन त्यांनी आमच्या राहुल येरगे यांच्यावर धारदार वस्तूनं मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मारहाणामध्ये जबर मार लागल्यामुळे तो तेथेच मरण पावला. तुमचं काय मत म्हणते तुमच्या मुलाच्या वरून? आमचं मत प्रशासनाला एवढंच आहे की आम्हाला न्याय भेटावा आणि त्याला कठोरात कठोर अशा पद्धतीची शिक्षा व्हावी. शिक्षा व्हावी तुमचं काय मत? त्याला फाशी देण्यात यावी ही आमची सर्वात मोठी मागणी आहे प्रशासनाला. महेश राहुल यांच्या आईचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया. काय म्हणायचं तुमचं काय मत म्हणते तुमच्या मुलाच्या बद्दल? काय झालं, कसं? माझ्या मुलगा 6-6:30 वाजता घरी होता. मग माझा मुलगा गेला तिकडं. मी पालखीच्या दर्शनाला जाऊन येतो म्हणून म्हणला माझा मुलगा मम्मी तू जेवायला करून ठेव म्हणून सांगून गेला. मग माझ्या मुलाला घात झाला. माझ्या मुलाला चौबोताल रिंगणात घेऊन माझ्या मुलाचा वार केला त्यांनी. माझं एकच म्हणणं आहे, माझी विनंती आहे, माझ्या बाळाला जसं त्यांनी वार केलेत ना, माझ्या बाळाला जसं त्यांनी त्रास दिलेत ना, माझं एकच म्हणणं आहे त्याला पण कडक शिक्षा फाशीची व्हावी. तरच माझ्या बाळाला आत्म्याची शांती भेटते आणि मी आई आहे, त्याला पण त्याच्या मम्मीला आत्म्याची शांती भेटते. त्याच्याशिवाय शांती भेटणार नाही. माझं बाळ कसं हिरावलं त्यांनी, त्यांच्या आईला कसं दुःख होते तसं पण मला कसं दुःख झालं तसं त्यांच्या आईला काय दुःख वाटते तेच मला पाहायचं आहे. मला दुसरं काहीच करायचं नाही. माझ्या बाळाला जशी शिक्षा झाली तशी त्याला फाशीची तुरंत ताबडतोब शिक्षा व्हावी हीच माझी विनंती आहे. माझं हेच म्हणणं आहे. मला दुसरं मैताचे मोठे भाऊ. माझे नाव रोहिदास संतोष येरगे. बरं. मी राहुल संतोष येरगे यांचा मोठा भाऊ. तर तुम्ही कुठं होता असं घटना घडल्यानंतर? असे काही आणि आमचे सर्व कुटुंब आम्ही आमच्याच घरी होतो. जेव्हा आम्हाला ही बातमी कळाली तेव्हा आम्ही लवकरात लवकर आमच्या राहुलकडे म्हणजे भावाकडे धावलो. बरं. मग आता पुढे काय म्हणायचं तुम्हाला? त्या भावाच्या संदर्भात काय बोलायचं तुम्हाला? काय मत होते तुमचं? आमचं दुसरं शासनाला काय मागणी मत नाही. आमचं प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला इतकीच आमची मागणी आहे की किंवा त्या आरोपीसोबत जे काही दुसरे मुलं होते, किती मुलं होते अंदाजे? ते काही आणखी अद्याप आम्हाला समजू शकलं नाही. जे काही होते त्यांना पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घेऊन त्यांची चौकशी करून लवकरात लवकर त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. शिक्षा म्हणजे काय द्यावी? आमच्या मते त्यांना फक्त आणि फक्त फाशीशिवाय दुसरं कोणताच येईल. माझं बालाजी शेषराव कल्याणपाट, राहणार आंबुलगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मला एवढंच सांगायचं आहे जेणेकरून राहुल हा तर गेला पण त्याला कुठल्या तरी चांगल्या पद्धतीनं कुठेतरी न्याय मिळावा
आमची एवढीच मागणी आहे, जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. आमच्या सहकुटुंब, सहपरिवार आणि इष्ट मित्रांची आमची अत्यंत गावकऱ्यांची कळकळीची मागणी आहे. त्यांना फाशी व्हावी हीच माझी अपेक्षा आहे. बरं, तुमचं नाव काय साहेब? माझं नाव शंकर वाघजी येरगे, राहणार आंबुलगा बुद्रुक. आणि मी राहुल बरं, येरगे, तुमचे मैताचे काय संबंध आहे तुमचा? तो माझ्या भावाचा मुलगा आहे, बरं राहुल येरगे. बरं, तुमचं काय मत आहे ते सांगा. काल राहुल येरगे राजुरा बुद्रुक येथे यात्रेसाठी गेला होता. बरं तर तिथे गेल्यानंतर तो तिथे यात्रेचे दर्शन वगैरे घेतला, पण त्याच्यानंतर त्याचा जो जुना वाद होता बरं, काय वाद होता कॉलेजमधला? कॉलेजमधला, बरं की त्याच्याच वर्गमित्र हा. जो आरोपी आहे, मुख्य आरोपींपैकीच एक आहे तो, बरं. प्रथमेश नाव आहे त्याचं, बरं जंगमवार. त्यानं जुन्या वादाच्या त्याच कारणावरून राहुल याच्यावर का हल्ला केला, धारदार हत्यारानं, शस्त्रानं. बरं. आणि सोबत त्याला मदत करणारे पण भरपूर जण होते, त्याचे मित्र. बरं. एक प्रकारे त्यानं टोळी बनवूनच राहुल याच्यावर हल्ला करायचा पूर्वनियोजनानंच हल्ला झालेला आहे. बरं तर माझं असं मत आहे की त्याच्या मारेकऱ्याला राहुलच्या कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि राहुलला न्याय भेटावा. तर एवढीच माझी प्रशासनाला विनंती. हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील तक्षशिला बौद्ध विहारात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. कळमनुरी तालुका इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहरातील असंख्य राजकीय नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. अंजनगाव सुरजी वानखेडे पेठ येथील बुध विहारास भेट देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ओबीसी बहुजन आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. त्यासोबत आहे ओबीसी बहुजन आघाडीच्या आमच्या सन्माननीय संचाताई प्रवीण पेशकर, त्या वार्ड नंबर 2 मधून उभ्या आहेत. त्याच्यासोबत आहे प्रवीणजी पेशकर, आणि सुरेशजी पवार, आणि चंद्रशेखर जोशी, माझ्या बेटर हाफ मायाताई गुरु आणि शशिकांत भाऊ, सगळी वस्ती या ठिकाणी आलेली आहे. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. महापरिनिर्वाणानिमित्त एवढंच संदेश देऊ इच्छितो की या महामानवाच्या नखाची जरी आम्ही बरोबरी करू शकलो तरी आमचं जीवन धन्य होईल, एवढं सांगतो आणि सांगतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीबी खेडगी महाविद्यालय अक्कलकोट इथं सम्यक विद्यार्थी आंदोलन अक्कलकोट यांच्या वतीनं अखंड 18 तास अभ्यास अभिवादन हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात एकूण 112 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवून पुस्तकांच्या वाचनात, अभ्यासात आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या मंथनात स्वतःला झोकून दिलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष कृतीतून आविष्कार या उपक्रमातून घडताना दिसून आला. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक, पुस्तक आणि संदर्भ साहित्याचं वाचन, संविधान विषयक अभ्यास, सामान्य ज्ञान आणि सामाजिक प्रबोधनपर अभ्यास सत्र आयोजित करण्यात आली.
जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी चितेवर जिवंत बसून अनोखं आंदोलन केलंय। या आंदोलनात इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप, अस्थि लॉकर, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसंच परिसरातील प्रदूषण कमी करण्यासह अनेक मागण्या नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार केल्या होत्या। मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलं। आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी संपर्क साधून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं। यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। आज जे आंदोलन चालू आहे आपला स्मशानभूमी संदर्भात मेहरूनमध्ये, तर मी या आंदोलनाला यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला यांना सांगू इच्छितो की आपण या स्मशानभूमीचा 1 कोटीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे DPDCच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो मार्गी लागेल हे मी यांना आश्वासित करतो। रामेश्वर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मेहरू स्मशानभूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत। तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशानभूमीची झालेली बकालावस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना, स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजननगर, रामेश्वर कॉलनीतले, त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई, वर्षानुवर्ष पडलेला हा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा, त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे। वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती, त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता। परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो, एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो। त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो की जेवायला करायचं की नाही, व इतका घाणेरडा वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शरीरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती करण्यात यावी। आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू। बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील। तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात? जर आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल। बुलढाणा शहरात सध्या गुन्हेगारीनं डोकं वर काढले, त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचं दिसत आहे। अशातच आज सकाळी 5 घटना उघडकीस आल्या। या घटनेनं संपूर्ण बुलढाणा शहरात खळबळ उडाली। विशेष म्हणजे आता समोर आलेली चोरीची घटना ही परिसरात चर्चेचा विषय बनली आहे। बुलढाणा शहरातील पोलीस लाईनमध्येच 5 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास ही चोरी केली। अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला, तर शेजाऱ्यांच्या घरांच्या बाहेरून कडी-कोंडा लावून ही चोरी केली। या लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरी झाली। ASI गजानन वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलीस कॉन्स्टेबल रुबिना शेख, पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। नुकत्याच पार पडलेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली। महायुतीचे उमेदवार मनसूर मोमीन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी एका कागदावर काळी बाहुली आणि कसल्या तरी बिया आणि एका मोबाईलची बंद बॅटरी ठेवून करणीचा कसला प्रकार केल्याची माहिती समोर आली। हा प्रकार लक्षात येताच परिसरात मोठी खळबळ उडाली। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले। अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केलाय का याबाबत अद्याप स्पष्टता नाही। नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले। पण उद्या पसरण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो ते अननोन असतं,
कदाचित राजकीय भाग म्हणून कोणी केला असेल तर त्याला माहिती, पण ते तसं काही कोणाचं तुम्ही बाई मनाला लावून घेऊ नका. कायदेशीर बाब करू, पण कुणाचं जगातलं काही तुमचं वाईट होणार नाही, न माझं होणार ना साहेबाचं होणार आहे. पण ही प्रवृत्ती वाईट आहे, ही प्रवृत्ती वाईट आहे. समाजामध्ये भीती पसरवणारी प्रवृत्ती आहे. तिथनं गेलेली व्यक्ती सुद्धा तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून टर्न मारून गेलेली. टायमिंग मी बघा 8:48 कार्यक्रम झाला. त्यामुळे असं जर कोण करत असेल आणि भीती दाखवत असेल तर साहेब तुम्ही रोखलं पाहिजे. आपण तक्रार देऊ ना, कशाला देऊ ना, आपल्या लोक आज बाबा म्हणजे तक्रार द्यायला लागलं, मी येतो पुढे येतो पुढे तुम्ही तक्रार करा, मी येतो पोचतो म्हणजे. चला तुमच्या देखत ही घेतलेलं आहे, की तुम्हाला देऊ का हातात हे सगळं. माझ्या दारात धरून तो भाग नाही होता काय. जर लोकांना कोणाला भीती वाटत असेल तर तुम्हाला माहिती साहेब काही भूतवर टाकला, आम्ही काय बोललो नाही, काय बोललो नाही. भूतवर टाकलं तर काय दिवस होणारच आहे. आम्ही तरी काय बोललो नाही, मला जाऊ दे, काय असताना बोलायचं, चांगला वातावरण सगळं झालं असते. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.